मी आता पाटील साहेबांकडे जाईल. पाटील साहेब, एक गोष्ट सातत्याने या ठिकाणी मला लक्षात येते की प्रत्येक वेळेला सिडकोला या ठिकाणी कारवाई करायची असते. सिडको ही खरं म्हणजे नियोजनासाठी नेमलेली एक संस्था आहे आणि अशा वेळेला ती अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यासाठी येत असते. तुमची याचिका न्यायालयात प्रलंबित आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडनं ती गेलेली आहे, सगळ्या गोष्टी झालं. मग अधिकार कोणाचा मोठा? सिडकोचा मोठा, न्यायालयाचा मोठा, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा, कोणाचा मोठा? हे सगळे लोक कन्फ्यूज आहेत. म्हणजे आता तुम्ही काय सांगू शकाल या सगळ्या अनुभवावरून? विषय असा आहे की पहिल्यांदा मी या ग्रामस्थांबद्दल अत्यंत कृतज्ञता व्यक्त करतो. म्हणजे प्रत्येक नगराला एक पिता असतो, तसे आमचे कर्णाशेठ शेलार आहेत, हे सगळ्या गावाचे पिता आहेत. आणि सरकारमध्ये राहून, तर पोलीस पाटील हा सरकारचा प्रतिनिधी असतो, पण सरकारमध्ये राहून आदर्श काम कसं करावं हे कुणाल लोंढेंकडून शिकावं. मी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना त्यांचा सत्कार करायला सांगेन. सत्कार यासाठी की कायदा सुव्यवस्था मोडीत आला, म्हणजे पोलीस आले, भांडणं झाली की पोलीस पाटीलला पकडायचं, पण भांडणच होऊ नये यासाठी एखादा पोलीस पाटील काम करत असेल तर ती कौतुकाची गोष्ट आहे. कारण हा लोकशाहीचा, भगवान बुद्धाचा, बाबासाहेबांचा विचार आहे. आणि ते पहिल्यांदा आमच्याकडे घरी आले होते उरणला, आणि तिथून सुरुवात झाली आणि आतापर्यंत ते काम करतात. कर्णाशेठ शेलार माझ्या रोज संपर्कात असतात. म्हणजे हे जे जागरूक नागरिक म्हणून या दोघांचं मी कौतुक करतो. आणि हे दोन्ही सरपंच भारताची आदर्श लोकशाही करंजाड्यामध्ये आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष बदलत असतात, पण तुमचा हेतू लोककल्याण आहे, बरोबर आहे, आणि ते दोघांमध्ये पाहायला मिळतं. आता ह्याच्यामध्ये जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. किरण पाटील यांनी गावठाणाचा प्रस्ताव बनवला, तो महसूलला दिला, आणि महसूलला दिल्यानंतर न्यायालयात आम्ही गेलो, महसूल कारवाई करत नाही म्हणून गेलो, बरोबर आहे. पहिलं काम महसूलचं आहे. आणि न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने आदेश दिले की कोकण आयुक्तांनी हा प्रस्ताव तपासावा, कारण नकाशा बघणं, सर्वे करणं हे न्यायालयाचं काम नसतं. एखादा खून झाला तर त्यामध्ये बंदुकीतली गोळी कुठल्या पिस्तुलातून निघाली हे फॉरेन्सिक लॅबवाले तपासतात, न्यायालय तपासू शकत नाहीत. सिस्टीम आहे ती. त्यानुसार न्यायालयाने निर्णय दिला की ह्याचा तपास महसूलनी करावा. आत्ता प्रश्न असा आहे की आपल्याकडे सिडको हे प्राधिकरण असल्यामुळे सिडकोनी अशी इमेज केली की इथे सर्व शक्तिमान सिडको. म्हणजे तिकडे लोढाकडे आपण परवा गेलो होतो, तिथे एक मला मारवाडी बोलला दुकानदार, इधर ह्या सरकार लोढा काय बोलते, म्हणजे ग्रामपंचायत नाही, सरपंच नाही, आमदार नाही, लोढाचं सरकार आहे असं तो बोलला मला. एवढी दहशत लोकांना, सिडकोची इथे दहशत आहे. आता प्रश्न असा आहे, मी अनेक लोकप्रतिनिधी सांगतो, जे आमदारकी लढलेत, खासदारकी लढलेत, त्यांचे फॉर्म हे जिल्हाधिकारीकडे भरले जातात. म्हणजे रायगड जिल्ह्याच्या कलेक्टरला मोठे अधिकार आहेत, ते काय सिडकोचे एमडी घेतात का? पण सिडकोचा एमडी असं दाखवतो, म्हणजे माजी खासदार रामशेठ ठाकूर पण बोलतात की सिडकोचे अधिकार मोठे आहेत. त्यांचा दोष नाही, इथे असं प्रचार केला गेला की सिडको ही सगळ्यात मोठी अधिकारी आहे. सिडकोला फक्त नगरविकासचे अधिकार आहेत, जमिनी अधिकृत कोणाच्या, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या. तर याच्यामध्ये आता सिडकोचे अधिकारी यांना काल सांगत होते की बाबा तुम्ही ह्या घराचा स्टे आणा. सीमांकन म्हणजे काय सिडको अधिकाऱ्यांना कळत नाही. सिडको अधिकारी पैसे खायला आलेले आहेत. सिडकोचे अनेक भ्रष्टाचार समोर आलेले आहेत. ते घरं तोडायचे पण पैसे घेतात आणि वाचवायचे पण घेतात. म्हणजे कर्णाशेठ शेलारांना जर गावठाण कायदा माहित नसता तर ते बोलले असते 10 लाख द्या तुमचं घर वाचवतो. परत दुसरा अधिकारी आला असता, परत 10 लाख द्या, म्हणजे दर महिन्याला 6 महिन्याला 10 लाख घ्यायचे, वाचवायचे, परत दुसरा तोडणार. हा काय प्रकार आहे? म्हणजे इथे ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आपल्या म्हणजे संसदेने 73वी घटना दुरुस्ती केली आणि सांगितलं की सत्ता फक्त दिल्लीतल्या खासदारांसाठी नाही, सत्ता इथल्या माजी सरपंचांची पण आहे आणि आजी सरपंचाची पण आहे. संसद एवढी सत्ता आहे, मग त्यांना राईट्स आहेत, त्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून गावठाण प्रस्ताव हा गावाचा ग्रामपंचायतीचा अधिकार आहे. आपल्या लोकप्रतिनिधींना याचा अभ्यास नसल्यामुळे सिडकोचं भूत त्यांच्या डोक्यात बसलेलं आहे. आणि म्हणून परवा आता जे लक्ष्मीकांत हे आपल्या डावरे नावाचे ऑफिसर आज जे होते त्यांना आम्ही सगळे भेटलो, ते उरणमध्ये पण होते. उरणमधलं त्या दिवशी कारवाई आम्ही वाचवली की लोकांना न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे तो तुम्ही द्या. आता सुट्टी आहे, कशाला न्यायालयाला? आज सुट्टी आहे ना, म्हणजे तुमची नाताळची सुट्टी आहे, नाताळच्या सुट्टीत कारवाई कशी होते हो? म्हणजे लोकांना साधा लोकशाहीचा प्रश्न विचारता येत नाही. आणि म्हणून हा जो तुम्ही जो प्रश्न केला तो प्रश्न अधिकार कोणाचा, तर मी तर म्हणते सिडकोचा अधिकार की न्यायालयाच्यापेक्षा ग्रामपंचायतीचा जो अधिकार आहे तो सरपंचांनी समजून घ्यावा. मी तुमच्या अभ्यासाचा आणि याचा अजिबात अपमान करत नाही, शेवटी तुम्ही नेते आहात. पण असं नाही की अभ्यास न करता बोललं तर उलटं उत्तर येतं, आणि अभ्यास नसल्यामुळे सिडकोचे अधिकारी तुमचा फायदा घेतात. सिडकोला यातले काहीही अधिकार नाहीत. नगर विकास खातं वेगळं आणि महसूल खातं वेगळं. त्यामुळे इथले जे कोकण आयुक्त आहेत, कोकण आयुक्तांनी आम्हाला फोन केला पाहिजे सिडको ऑफिसरला, असं यांना सांगतात. म्हणजे ही मगरुरी सिडको अधिकाऱ्यांची किती आहे?
म्हणजे तुम्ही किती मूर्ख बनवताय लोकांना. अरे कोकण आयुक्त किती मोठे आहेत. स्टे नाही हा त्यांचा सातत्याने स्टे नाही म्हणजे मला काय बोलायचं एक मिनिटं, मला ह्या ठिकाणी ना ग्रामस्थांना भीती कशामुळे आहे, प्रत्येक वेळा ते कारवाईला येतात आणि कारवाईला आल्यानंतर बाबा इथे स्टे म्हणजे स्थगिती असा शब्द कुठे आहे तो दिसत नाही, म्हणून आम्ही इथे थोडं कारवाई करणार असाच धमकी एक ठिकाणी दिली जातं. आणि त्याला काय मी रामायणातला उल्लेख करतो की सीता पर्णकुटीत असताना कोणीतरी बाहेरचा माणूस येईल आणि तिकडे हरिण येतो आणि हरिण आल्यानंतर सीता सांगते की मला ती काय स्वर्णमुख पाहिजे, म्हणजे तिला ते कपडे घालायचे असतात, मी नाव सांगत नाही, तर त्यासाठी तुम्ही तिकडे त्याला मारायला जा. त्यावेळी मारीच तो आहे तो खोटे आवाज काढतो की मला वाचवा मला वाचवा. मग सीता म्हणते की बाबा रामावर संकट आलंय तर तिकडे लक्ष्मणा तू जात का नाही भाऊ असून. तेव्हा लक्ष्मण एक सीमारेषा लक्ष्मण रेषा त्याला म्हणतात ती आखतो की याच्या बाहेर वहिनी तुम्ही जाऊ नका. तसं सीमांकन म्हणजे लक्ष्मण रेषा आहे, गावाच्या बाहेर मारलेली लक्ष्मण रेषा आहे की याच्यामध्ये शिडकोनी यायचं नाही. हा भाग गावकऱ्यांचा. प्रश्न काय, शिडकोच्या अधिकाऱ्यांना ओपन चॅलेंज आहे, त्यांनी ग्रामपंचायतमध्ये यावं, एमडीनी पण आणि जे कोणी अधिकारी आहेत त्यांना सीमांकनाचा अर्थ मी सांगतो. अरे सीमांकन म्हणजे गावाची आउटर बाउंड्री आहे, हे आमचं गावाची जमीन मालकीची जमीन आहे. हीच गोष्ट नवी मुंबईतल्या संघटनांना समजत नाही. अरे सीमांकन कशासाठी केलंय, तो मालकी हक्काचा दावा आहे. आम्ही घरं मागतोय, भाडे करार नाही. आज गणेश नाईक पण चुकलेत. अरे 15% भाड्याने द्या. अरे आम्ही मालक असताना भाड्याने कशाने घेऊ. थोडक्यात तो विषय परत एकदा समजावून सांगा. 15% भाड्याने म्हणजे ती घरं अधिकृत करायचा विषय. ऐका बघा की मागच्या वेळी काही लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटना महाविकास आघाडी सरकारकडे गेले आणि तिथे तो आदेश निघाला भाडे कराराचा. अरे जे हजारो वर्ष हे आंग्रे विंगरे लोक शेलार लोक राहतात इथे राहतात, ते भाडे करू कसे काय, आणि पैसे देऊन आम्ही भाडे करून घ्यायचं. आता भाडे करू म्हणजे तुम्हाला कधीही सिडको पुन्हा तोडू शकते, कारण तो सिडकोचा अधिकार राहणार. मग आमच्या लोकप्रतिनिधी जिथे गेले होते त्या GR मध्ये त्यांची नावं आहेत आणि मी ओपन नावं सांगत नाहीत, सगळ्यांना माहित आहेत. तुम्ही मान्य का केलात भाडे करार. आज गणेश नाईकांनी विधानसभेत जे स्टेटमेंट केलं की 30% भाडं तर 15% करा. अरे पण भाड्यानेच ना. मग तुम्ही कोणाचे प्रतिनिधी आहात, इथल्या आमच्या लोकांचे आहेत की दलालांचे आहेत. सिडको ही दलाल आहे, सिडको मालक नाही जमिनीची, कलेक्टर मालक आहे. तुम्हाला इथे क्लस्टर राबवायचा आहे, SRA राबवायचा आहे, म्हणून तुम्ही भाडे करार करता का, तुम्हाला कमिशन मिळणार आहे. ओपन कळू द्या ना लोकांना सगळ्यांना. इथला झोपडीतली विधवा जी आहे ना, जिचं कोण नातेवाईक नाही, तिच्या आम्ही भाऊ आहोत, मुलं आहोत, तिला अधिकृत झोपडी झाली पाहिजे. हा या आंदोलनाचा हेतू आहे. हे श्रीमंतांचा विषय नाहीये. पण हे गावकऱ्यांना सांगायसाठी मी माजी सरपंच आणि आजी सरपंचांना सांगतो, जाहीर सभा लावा साहेब. गावामध्ये जाहीर सभा लावा. तुमचं काम आहे लोकांना समजलं पाहिजे. आमचे लोकप्रतिनिधी चुकतात का, त्यांना जमीन मालकीचं महत्व कळत नाही. म्हणजे ती कविता होती तुकडोजी महाराजांची, सौखे लाभे या झोपडीत माझ्या झोपडीमध्ये मी सुखी आहे. तुमचे महाल असतील हो, बंगले असतील, पण गरीबाला जी झोपडी आहे ती मालकीने द्या, भाड्याने नको. आणि मुंबईतल्या झोपडपट्ट्यांना तुम्ही मालकी दिली आणि आज आमची घर आहे त्यांना मालकी देत नाही. म्हणून भाडे करार आम्हाला मान्य नाही. जे कोणी भाडे कराराचे समर्थक आहेत त्यांचा मी जाहीर निषेध करतो. या प्रसंगामध्ये कालचा जो प्रसंग आहे तो मी तुम्हाला सांगतो की लोकप्रतिनिधींनी किती अभ्यास केला पाहिजे. काल गणेश नाईकांनी असं शब्द वापरलं, म्हणजे मी हे जाहीर का बोलतो, कारण प्रभात पर्ववर मी आदरणीय रामशेठ ठाकूर आणि गणेश नाईक यांच्यावर टीका केली होती, सरळ टीका केली होती. तुम्हाला जर गावठाण विस्तार कळत नसेल तर तुम्ही नेते कसे. ही टीका प्रेमापोटी केली होती की तुम्ही वडीलधारी आहात, जसे शेठ आहेत, समजून घ्या. त्याचा परिणाम चांगला झाला. म्हणजे ह्या प्रसंगामध्ये प्रशांत ठाकूर म्हणजे रामशेठ ठाकूर यांचे चिरंजीव आमदार म्हणून यांनी भूमिका घेतली आज गावठाणाच्या बाजूनी. जाहीर नसेल घेतली पण त्यांनी फोन केलेत. मी त्यांचा आदर करतो आणि त्यांचं कौतुक करतो. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. दुसरी गोष्ट, गणेश नाईकांनी जी रिॲक्शन दिली विधानसभेत अतिशय चांगली दिली. त्याने असं म्हटलं की आमचे जे ग्रामपंचायतीचे अधिकार आहेत, ग्रामपंचायत म्हणजे इथे ग्रामपंचायत नवी मुंबईत महानगरपालिकेने सांगितलं हा भूखंड मैदानासाठी राखून ठेवा. तो लोकांसाठी सांगितलं ना. ठीक आहे, गणेश नाईकांच्या स्वतःच्या मुलाच्या नातवाच्या लग्नासाठी नाही आहे, त्यांनी समाजासाठी मांडलं. आणि ते भूखंड जर सिडको परस्पर विकत असेल तर इथल्या ग्रामपंचायतीचा, इथल्या महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधीचा अपमान आहे हे त्यांनी सांगितलं. आणि जर तुम्ही आमचं ऐकत नसाल तर महानगरपालिका रद्द करा असं स्टेटमेंट केलं. ते जे स्टेटमेंट आहे ती उद्विग्नता आहे इथल्या आगरी, कोळी, मराठा, भंडारी सगळ्या समाजाची. कारण सिडको अधिकारी इथल्या सरपंचांचं ऐकायलाच तयार नाही. आणि गणेश नाईकांसारख्या वयोवृद्ध माणसांचा विधानसभेत असून सुद्धा अपमान होतो. असा 1 मिनिट फोन बंद करा. अहो फोन बंद करा ना दादा. गणेश नाईकांचा अपमान आताच नाही झालाय. दिबा पाटलांनी जेव्हा आमच्यासाठी आंदोलन केलं तेव्हा वसंतदादांनी गोळ्या घातल्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर.
अरे तो शेतकऱ्यांचा नेता आहे, तू पण शेतकऱ्यांचा नेता आहे ना, मग गोळ्या का घालतो? तसं गणेश नाईकांचा अपमान ते उदय सामंत आहेत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यांनी काल केला. त्याचं उत्तर मी देतो आणि आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं इथल्या रायगडच्या मी समर्थन करतो. ठाण्याच्या त्यांनी काय उत्तर दिलं? गणेश नाईकांनी सांगितलं की सिडकोला एवढे अधिकार नाहीत की निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा ते अपमान करू शकतं. कारण आपली जी संविधानाची रचना आहे सरकारची, त्यामध्ये लोकसभेचे आणि राज्यसभेचे आणि ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य आहेत, त्यांना कायदा करण्याचा अधिकार आहे. काय कायदा करण्याचा? तो कायदा जर संविधान विरोधी असेल तर त्याचा अर्थ लावण्याचं काम न्यायालयाचं आहे. न्यायाधीश स्वतंत्र कायदे करू शकत नाहीत, कायदे ही संसद करू शकते. मग गणेश नाईक हे कोण आहेत? संसदे म्हणजे विधानसभेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी, त्यांचा अधिकार मोठा आहे. त्यांना उदय सामंत सांगतात की सिडकोचा भूखंड विकण्याचा अधिकार बरोबर आहे आणि तो न्यायालयाचा निर्णय आहे. या उदय सामंत हा ब्राह्मण माणूस आहे आणि त्यांनी गणेश नाईकांचा या आग्र्याचा अपमान केलेला आहे. हा अपमान गणेश नाईकांना समजत नसेल, मला समजतो. मी त्याचा जाहीर निषेध करतो. महापालिकांना जर अधिकार नसतील तर महापालिका रद्द करा, सिडकोने चालवा सगळा कारभार. आम्ही काय मूर्ख आहोत का? हे जे आहे ते इथल्या खासदारांना कळत नाही. आता इथला खासदार आहे, त्यांनी संसदेत बोललं पाहिजे ना श्रीरंग बारणेने. हा राजकीय विषय नाही, पण त्यांनी बोललं पाहिजे. अरे ग्रामपंचायतीचे अधिकार तुम्ही संपवता, महानगरपालिकेचे संपवता, मग कशाला निवडणुका घेता? हे जे गणेश नाईकांचे उद्गार आहेत त्या उद्गारांचं मी जाहीर समर्थन करतो आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना सांगतो, करंजाडे गावठाणाची याचिका जी आहे त्यामुळे शासनाला कळलंय की गावठाण अधिकार द्यायचा आहे. त्याचा अर्थ नागरिकांना अजून समजलेला नाही, त्याचा फायदा सिडको अधिकारी घेतात. आता मी करंजाडे गावाला काय सांगतो बघा, तुमचं गाव वाचावं ही सगळ्या महाराष्ट्राची आणि देशाची गरज आहे. मग तुम्ही सरपंच, आता नवीन सरपंच हे जुने सरपंच, दोघांचं काम काय? महाराष्ट्रात तुमचं नंबर 1 नाव आहे. तुमचं गाव तुटलं तर सगळे गावं तुटणार आहेत. मग तुमचं गाव वाचवण्यासाठी फक्त तुमच्या गावालाच तुम्ही भिंत किंवा लक्ष्मण रेषा आखून चालणार नाही. आजूबाजूच्या 10 गावामध्ये सभा लावणं तुमचं काय? आता मी इथे कल्याण डोंबिवलीमध्ये 3 गावठाणामध्ये सभा लावतोय. उसाटनेला लावतोय, हेदुटनेला लावतोय आणि ठाकूरनेला लावतोय. मग तिथे रोज जायला लागतं. मला पैसे कोणी द्यायचे? किरण पाटलांना कोणी द्यायचं? सागरला कोणी द्यायचं? ही जबाबदारी गावाची आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे करंजाडे ग्रामस्थांना, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करताय आणि ज्यांना इथे भाडेपट्टा आणायचा आहे आणि ही घरं तोडायची आहेत, अशी पण लोक खूप मोठी आहेत. आणि ती लोक किरण पाटलांना टीका करतात. किरण पाटील हा बोगस नेता आहे, त्याची याचिका हरली. कशी याचिका हरली? तुम्हाला काय येतं? ठीक आहे, याचिका हरत जर असेल, तुम्ही लोकांच्या हितासाठी काम करता की गावठाणाच्या विरोधी करता हे पण सांगा ना एकदा. तुम्ही गावठाणाच्या विरोधी करत असाल तर दिबा पाटलांचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही, हे मी सांगतो. कारण दिबा पाटील म्हणजे कृत्रिम माणूस नाही, ईश्वर नाही. तो जागता, अजून ते मृत झालेले असले तरी आमच्यामध्ये जिवंत आहेत ते. कारण त्यांनी 5 हुतात्मे दिलेत, रक्त सांडले. मग त्या दिबा पाटलांचा विचार तुम्ही जगा. नुसता महोत्सव केला दिबा पाटलांच्या नावाने, ते ढोंग आहे. हे आम्हाला मान्य नाही. तुम्ही इथे मैदानात लढायला आलं पाहिजे. करंजाड्याच्या आजी सरपंचांनी माजी सरपंचाच्या पाठीमागं संपूर्ण महाराष्ट्राने उभं राहिलं पाहिजे. ही छोटी गोष्ट नाही. याला साहेब 2 नि 3 लाखाचं काम नाही, तुम्हाला लाखो रुपये लागतील. एक फ्लॅट जर 60 लाखाचा असेल आणि तुमची अपेक्षा आहे 6 पैशात तो 60 लाखाचा फ्लॅट वाचला पाहिजे. जगात कुठलंच न्यायालय, कुठलीच लोकशाही हे वाचवू शकत नाही आणि ईश्वर तर वाचवू शकत नाही. तुम्हाला हिशोब काढला पाहिजे. 60 लाखाचं एक घर आहे तर इथे 6,000 घर आहेत. मग तुम्हाला पैसे किती लागतील? पैसे कुठे लागतात ते आम्ही सांगतो. आमचे जर कपडे, म्हणजे आम्ही करोडपती असतो तर कपडे समजले असते किती रुपयाचे कपडे. 3 वर्ष हे घालतोय मी, 3 वर्ष लोकसभेपासून. सांगतो तुम्हाला काय झालंय, पैसे कशाला लागतात. आमच्या उरणमध्ये विरोध झाला, रामचंद्र म्हात्रेंनी विरोध केला, तिकडे सुधाकर पटेल आले, संतोष पवार आले. कशाला विरोध करता तुम्ही? राजाराम पाटलाचं तुमचं काय वैर आहे का? तुमचं वैर एकच आहे, ते गावठाण चळवळ नेऊ नका तुम्ही. मग तुम्ही कोणाचे आहात? सिडकोचे आहात? तुम्ही भाडेकरारवाले आहात? हे पण सांगा ना. आमचं व्यक्तिगत वैर कोणाशी नाही. किरण पाटलाचं कोणाशी वैर आहे? इंग्लंडमध्ये शिकलेला माणूस नोकरी करायला इथे आला भारतात आणि ग्रामपंचायतीवर काम करायला लागला. तो कोणाचा शत्रू नाही. मी आज समाजालाही सांगतोय, आगरी कोळी भंडारी इथल्या सगळ्या मराठा समाजाला, की आपण आत्तापर्यंत गावामध्ये सत्यनारायण पूजा पाहिजे, शिर्डीला जायचं आहे, एकविरेला जायचं आहे, 31 उद्या आहे. उद्या धुरकाम म्हणजे दारूकाम होईल, झोपतील सगळे. आणि आज सिडकोवाले आले तोडायला. त्यांना माहित होतं की हे सरपंच सुद्धा कुठेतरी लोणावळ्याला पिकनिकला गेले असतील. पण त्या कर्णाशेठ शेलारनी मगाशी गाडीमध्ये सांगितलं 31 आणि 1 तारीख सरपंच साहेब कोणाला देऊ नका. का सांगितलं? कारण सत्ता कशी असते, सत्याला सरपंचाला पार्टी देणारे 1000 लोक आहेत, बरोबर आहे. घरावर कारवाई होऊ शकते, तुम्ही कुठे जाऊ नका. त्यांनी सांगितलं. वडील आहेत, कारण त्यांनी पावसाळी तरुणाई त्यांनी बघितलेलं आहे. त्यांनी तरुणाईत ज्या चुका केल्यात ते त्यांना माहित आहेत. आता ह्या मुलांनी करू नये हे त्यांना माहित आहेत. आणि म्हणून सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे की घरं वाचवणं म्हणजे आपलं जीवन वाचवणं.
जीवन हे जमिनीवरच आहे, स्वर्गात नाही. स्वर्गात घरबीर काय सगळं ढोंग आहे सगळं. ज्या पुरोहितांनी भटा ब्राह्मणांनी जे बनवलं स्वर्गामध्ये सुख आहे हे ढोंग होतं. त्यांचा धंदा त्यांनी केला, दक्षिणा घेतल्या. स्वर्ग कुठे आहे? विमानातून आम्ही प्रवास केला, स्वर्ग कुठेच नाही. स्वर्ग ह्या ग्रामपंचायतमध्ये, स्वर्ग ह्या करांजडे गावात आहे. ती घरं वाचवा, त्या महिलांचं घर वाचवा, हीच नीती आहे. आणि यासाठी फुकट होणार नाही, पैसे द्यावे लागतील. आम्ही प्रामाणिक लोक आहोत. मी मगाशी पण बोललो त्यांना, लोंढेंना पण बोलतो त्यांना, पैसे जर प्रवासाचे भेटले नाही तर अजिबात येणार नाही आम्ही. तुमचं घर तुटलं तरी झालं, कारण का आम्हाला काय गरज पडली, आम्ही आमच्या घरी सुखी आहोत. पण तुम्हाला तुमचं महत्व कळत नाही म्हणून स्पष्ट बोलावं लागतं. आतापर्यंत सगळे आगरी समाजातले लोक शेठ झाली. किरण पाटील पण शेठ होण्याच्या मार्गावर होते. शेठ डिक्लेअर नका करू, वर्गणी मागा. वर्गणी ही महावीरांनी मागितली, वर्गणी ही बुद्धांनी मागितली, वर्गणी बाबासाहेब आंबेडकरांनी मागितली, वर्गणी दिबा पाटलांनी मागितली, कर्मवीर भाऊराव पाटलांनी मागितली, वर्गणी ही महात्मा फुल्यांनी मागितली. त्याला भीक मागणं बोलत नाही आपण, काय त्यात गरीब होत नाही. अरे सांगा ना, प्रवासाचे पैसे द्या, आमचं घरी जेवायला आमच्याकडे सगळं आहे. पण हे वर्गणी न मागितल्यामुळे गावामध्ये गावठाण विस्ताराचा प्रस्ताव बनत नाही. सरपंचाला जायचे, साहेब पैसे नका बोलू. आमचे चांजेचे सरपंच बोलतात सरपंचांनी पैसे मागितले त्याला लाचार समजतील. लाचार कशाला? लोकांसाठी तुम्ही काम करता, बरोबर आहे सरपंच साहेब, लोकांसाठी मागायला चूक नाही. आज मी सगळ्या मोठ्या नेत्यांना, आमदारांना ओपनली सांगतो की तुम्ही करंजाडेमध्ये या, प्रस्ताव बघा आणि हा प्रस्ताव विधानसभेत मांडा. हा प्रस्ताव कोकण आयुक्तांसमोर दोन्ही आमदार बसले पाहिजेत, खासदार बसले पाहिजेत. यांचं कोर्टात सुनावणी आहे, तर कोकण आयुक्तांनी ही पाहणी करावी आणि ह्यांच्या बाजूने निर्णय द्यावा. कोकण आयुक्तांचा निर्णय झाला. सिडको काय? सिडको इथे राहत पण नाही. सिडकोला आता जागाच नाही राहिली. सिडकोला आता गाशा गुंडाळावा लागेल. सिडकोचा डोळा आहे गावातल्या विस्तारित गावठाणातल्या जमिनीवर. आणि त्या भाड्याने घेण्याचं जो काम करतात ना ते लोक, जे लोक सांगतात प्रॉपर्टी टॅक्स पहिला वाचवा. कशाला? आमची प्रॉपर्टी पहिली क्लिअर होत तरच आम्ही प्रॉपर्टी टॅक्स देऊ. अरे प्रॉपर्टी टॅक्स वाचवता कशाला तुम्ही? लोकांना दुसऱ्या मार्गावर का नेता? ही जी फसवणूक आहे नेतृत्वातली, यातला बुद्धिभेद आम्ही करतोय. परवा आपण ह्याला इंटरव्ह्यू दिली होती नैनामध्ये. अरे 40% जमिनी आमच्यानी 60% सिडकोच्या. सिडकोने ₹1 दिला काय तुम्हाला? इथे ताईला विचारा, त्या कॅमेरा लावा. ताई जर कांदे घ्यायला गेली तर घिसघिस करते की एवढा किलो तिथे आहे, इथे एवढा किलो आहे. म्हणजे सगळ्यात ताई म्हणजे माझी बहीण, ती भाव करते. मग मोठे मोठे खासदार आमदार सिडकोला काय विचारत नाही 60% जमीन तुम्हाला का द्यायची? हा हिशोब लोकप्रतिनिधी करत नसतील त्यांनी घरी बसावं. मी पुन्हा सांगतो, मागच्या सभेत सांगितलं होतं किरण पाटलांना मी विधानसभेला उभं करेन. या दोन्ही सरपंचांना मी मागे बोललो होतो, जर आमदाराला कळत नसेल तर दोन्ही लोकांना मी एकाला विधानसभेत पाठवेन, एकाला बाळाराम पाटलासारखा विधान परिषदेवर पाठवेन. आता इथे बोलू नये. एक गृहस्थ मला सहज बोला, जो किरण पाटलाला कधी ओळखत पण नाही, तो बोला की अरे किरण पाटील आमदार झाला पाहिजे, असं तो बोलला होता. तो भाग वेगळा. आमदार का झाला पाहिजे? जेव्हा घरं वाचवताना जो येतो तो नेता. आता हे घरं वाचवायला आले, आम्ही तिथे लक्ष्मीकांत डावरेंना भेटलो आणि सांगितलं, डावरे साहेब वर उरवणला स्टोरी झाली, ती स्टोरी पुन्हा सांगतो. गावामध्ये तुम्ही यायचं नाही, बरोबर आहे? हे विस्तारित गावठाण आहे. मला सांगायचं एकच की कुठल्याही तरुणांनी स्वतःला कमी समजू नये. ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा सगळ्यांनी लढली पाहिजे. ₹35 अकाउंटला असताना मी लोकसभा लढू शकतो. किती? ₹35. लोक घरी पैसे घेऊन होतात सज्जन लोक. पाटील साहेब इलेक्शनला पैसे घ्या, मला आणलेले आहेत लोकांनी. त्यामुळे लोकप्रतिनिधी जर आपली बाजू मांडत नसतील तर तुम्ही मैदानात या, हे माझी विनंती आहे सगळ्यांना. अगदी थोडक्यात सांगू का या सगळ्या गोष्टीबाबत? म्हणजे खरोखरच लोकांना हा पैशाचा विषय जर खटकत असेल तर इथल्या राज्यकर्त्यांनी विधान परिषदेत किंवा संसदेमध्ये गावठाण विस्तार प्रस्ताव मान्य करून घ्या. ₹1 लागणार ना? बरं किरणजी बरोबर बोलतो. ह्याच्यामध्ये आणखी एक भाग आहे, ग्रामपंचायतींनी पैसे जमा केले, त्यांनी खर्च केले सर्वसंमतीने. यामध्ये भ्रष्टाचार कुठे आहे? बरोबर आहे? म्हणजे सरपंचांना हिशोब येत नाही असं तुमचं म्हणणं असेल तर ते चुकीचं आहे. उद्या या सरपंचांना सुप्रीम कोर्टात जायची वेळ आली सिडको विरुद्ध, पैसे लागणार आहेत. मग त्यांनी काय करायचं? पैसे नाही म्हणून घरं तोडायची? सरळ जायचं आणि सांगायचं आम्ही येतो सांगायला, जाहीर सभाला आम्ही होतो. पण जे लोक बोलतात ना, मध्ये निलेश पाटीलनी एक व्हॉट्सअप पोस्ट करून सांगितली की यांना हिशोब द्यावा. तुम्हाला काय हिशोब देऊ आम्ही? तुम्ही मोर्चे काढले, तुम्ही एक घर नाही वाचवलं तर तुम्ही काय हिशोब दिलात का लोकांना? म्हणजे सज्जन आहेत आज किरण पाटलासारखा माणूस किंवा हे सरपंच किंवा हे सरपंच लोकवर्गणी काढतात, ग्रामपंचायतला ते हिशोब द्यायला जबाबदार आहेत. उद्या दिल्लीतला माणूस येईल आणि करंजाडे ग्रामपंचायतीकडे हिशोब मागेल. आम्ही मूर्ख नाही. वर्गणी काढले त्यांना विचारा, आमचे सगळ्यांचे ठराव झालेत, सर्वसंमतीने खर्चाला मान्यता दिली. प्रत्येक ग्रामपंचायत असं करते. आता तुम्ही नरेंद्र मोदींना हिशोब मागता का? कोरोना काळात पैसे जमा केलेले कुठे गेले? सांगा ना. तुम्ही पंतप्रधान फंड होता, कुठे गेला तो? म्हणजे कसं असतं माहितीये का, प्रत्येकाला नैतिक जबाबदारी घ्यावी लागते. ज्या दिवशी लोकांचा उद्रेक होईल लोक घरात घुसतील. पण असं तुम्ही चांगल्या कामाला नावं ठेवू नका, यातून घरं तुटतील, अंतिमता त्रास आम्हाला होणार आहे. आणि म्हणून सिडको क्षेत्रात आमच्या 95 गावात भाडे करार आम्हाला मान्य नाही. आम्हाला त्या मालकीनी पाहिजे.
गणेश नाईकांचं स्टेटमेंट एक बरोबर आहे, दुसरं चुकले. 15% भाडं का द्यायचं आणि भाड्याने का जमिनी घ्यायच्या? गावठाण कायद्याने जर मालकीने भेटतात तर भाड्याने का घेऊ आम्ही? हा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही कुठल्याही लोकप्रतिनिधींना अजिबात घाबरत नाहीत. वाईट काम केलं म्हणून टीका केली. आज प्रशांत ठाकूर मैदानात आले, आज गणेश नाईक मैदानात येऊन सांगतात की लोकप्रतिनिधींचे अधिकार धोक्यात येत असतील तर बरखास्त करा महानगरपालिका. यांचा मी समर्थक आहे आणि त्यांचा जाहीर सत्कार आम्ही सरपंचांना घेऊन जाऊन दोघांचा पण करणार आहोत, त्यांच्या ऑफिसमध्ये करू. म्हणजे राजाराम पाटील अगदी कडवी म्हणजे अगदी कडक टीका करतात लोकप्रतिनिधींवर, परंतु त्याने जर एखादा निर्णय लोकहिताचा घेतला तर त्याची जाहीर त्यांचं कौतुक देखील करतात. किरण म्हणणं आहे, तुम्ही बाबासाहेब आंबेडकर नारायण नागूंचा कुळ कायदा जाणता. त्यांनी जमीन मालकी मागितली, भाडे करार नाही मागितला. दत्ता पाटील आणि सेजचा संघर्ष केला, आम्ही जमिनी देणार नाहीत, बरोबर आहे. आज त्याचे परिणाम पाटील साहेब नाही, ह्या सगळ्या नेत्यांनी ना, म्हणजे किरणचं आहे ना खूप टेक्निकल बोलतो, हे अगदी लोक पाहतात ते बोलतील. तुम्ही असाल, किरण असेल, या सगळ्यांनी एकत्र येऊन ही चर्चा दाखवावी असं माझी विनंती आहे. म्हणजे तुम्हाला, तुम्ही खरं नाही. किरणनी जे सांगितलं की आम्ही तुमच्या नेतृत्वात काम करायला आहोत. आता उरणमध्ये पण अशी एकत्र मिटिंग होती. मी त्यांना पहिल्यांदा सांगितलं, तुमच्या नेतृत्वात सुधाकर पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही काम करायला तयार आहोत, पण तुम्ही भाडे करार, घरं तोडण्याच्या समर्थनात असाल, गावठाण विस्ताराच्या विरोधात असाल तर तुमच्या विरोधात आम्ही, बरोबर आहे. प्रश्न काय होतो, वडीलधाऱ्यांचा मान राखायचा संस्कार माझ्या घरातून आहे. माझ्या आईवडिलांना आत्ता गेलो तरी मी नमस्कारच करतो, बरोबर आहे. नमस्कार करतो कारण ते माझे आईवडील आहेत. तुम्ही सुद्धा ज्येष्ठ लोक आहात, ते शहाण्यासारखे वागलात तर तुमचा आदर करू. केवळ केस पांढरे झालेत म्हणून तुम्हाला ज्ञानी मानणार नाही. ज्ञान हे लहान मुलांमध्ये घ्यावं. या मुलांनी सांगितलं क्रिकेटमधला मी उत्कृष्ट बॉलर आहे, मी बॉलिंग शिकायला जाईन कारण मला बॉलिंग येत नाही, मला ड्रायव्हिंग येत नाही, मी ड्रायव्हिंग शिकायला जाईन. पण केवळ वयाने मोठे आहोत म्हणून ज्ञानी आहोत आम्ही मानणार नाही. तो काळ आता संपला. आणि म्हणून छोटे छोटे लोक सरपंच होतात, हे सरपंच झाले का? शहाणे आहेत, ते हुशार आहेत, त्यांना लोकांच्या मनातला विचार कळतो. म्हणून माझी विनंती आहे की आम्ही एकत्र काम करायला तयार आहोत, तुमच्या हाताखाली काम करायला तयार आहोत, काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही जमीन मालकीचा विषय आहे जो बाबासाहेब आंबेडकर नारायण नागूंनी सांगितलाय, भाड्याने राहणारे आम्ही गुलाम नाही, कोणाचे शिडकोचे तर नाहीच, महाराष्ट्राच्या सरकारचे पण गुलाम नाही. आम्ही मालक आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. 2000 वर्ष लढलो इथे आम्ही तुम्हाला भाडेकरू करणार. तुम्ही लाज नाही वाटत तुम्हाला? अक्कल नाही तुम्हाला? तर ही सगळी चर्चा ऐकलेली आहे. करंजाडे गावची या ठिकाणी तोडक कारवाई सिडकोची होणारी ती आज थांबलेली आहे. पुढे काय हा देखील प्रश्न आहे. लोकांनी जागृत झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर एक दबाव तयार होईल. लोकप्रतिनिधींनी देखील त्याची दखल घेतली पाहिजे. संसदेमध्ये असेल, विधान परिषदेमध्ये असेल, या संदर्भात आवाज उठून कायदा तयार झाला पाहिजे, तरच या सगळ्यांचं समाधान होऊ शकेल. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली त्या बाबतीतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता करंजाडे. धन्यवाद.